हॅलो, माझं नाव क्षिप्रा. आज आपण प्राणिक हिलिंगविषयी काही माहिती घेणार आहोत. प्राणिक हिलिंगमधला प्राणिक हा जो शब्द आहे तो आला आहे प्राणा या शब्दापासून. प्राणा किंवा ऊर्जा याचा वापर करून केली गेलेली उपचार पद्धती म्हणजेच प्राणिक हिलिंग. या ऊर्जेचा अनुभव आपण डे टू डे लाईफमध्ये घेत असतो. तो कसा ते ऐकायला आवडेल का? कधी तुम्ही असा अनुभव घेतला आहे का की एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर किंवा एखाद्या जागेला व्हिजिट केल्यानंतर आपल्याला खूप प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं, मोटिवेट झाल्यासारखं वाटतं. तेच काही लोक आपल्या आयुष्यात अशी असतात की ज्यांना भेटल्यानंतर आपल्याला खूपच जास्त डल वाटतं किंवा कधीही व्यक्ती इकडून निघून जाते असं वालं फिलिंग येतं. घेतलाय का असं अनुभव? सेम विथ प्लेसेस ॲज वेल, की काही ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की इथे तासनतास आपण बसू शकतो किंवा थांबू शकतो. पण तेच काही काही जागांना व्हिजिट केल्यानंतर जसं की हॉस्पिटल्स, आपल्याला असं वाटतं की जितक्या लवकर होऊ शकेल आपल्याला इकडनं निघायचं आहे. असा घेतलाय का अनुभव प्रत्येकाने? हे कशामुळे होतं तर तिकडच्या असलेल्या ऊर्जेच्या प्रभावामुळे. ऊर्जेचा नियम काय सांगतो तर ऊर्जा जिथे जास्त असते तिथून ती जिथे कमी असते तिथे फ्लो होते. म्हणजेच काय तर एनर्जी फ्लोज फ्रॉम हायर लेवल टू लोअर लेवल. सो जिथे ऊर्जा जास्त असणारे किंवा ज्या व्यक्तीकडे ऊर्जा जास्त असणारे अशा व्यक्तीला भेटल्यानंतर आपल्याला स्वाभाविकच छान वाटणारे, प्रसन्न वाटणारे. पण तेच जर एखाद्या व्यक्तीला आपण भेटलो आणि त्याची ऊर्जा कमी असेल तर अशा व्यक्तीला भेटल्यानंतर किंवा जी व्यक्ती सतत खूप कटकट करते, खूप जास्त निगेटिव्ह आहे, अशा व्यक्तीला भेटल्यानंतर आपल्यालाही निगेटिव्ह वाटायला सुरुवात होणार आहे. हे कशामुळे होतं तर ती एनर्जी ट्रान्सफर झाली आहे. तर या ऊर्जेचा प्रभाव आपण आपल्या दैनंदिन जीवनात रोजच अनुभवत असतो. ही ऊर्जा आणि प्राणिक हिलिंग याविषयी आपण असेच काही छोटे छोटे सोप्या भाषेतले व्हिडिओज घेऊन तुमच्यासाठी येणार आहोत. हे व्हिडिओ बघण्यासाठी आणि प्राणिक हिलिंगविषयी सोप्या भाषेत माहिती घेण्यासाठी तुम्ही ऊर्जिता प्राणिक उपचार केंद्र याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलला फॉलो करू शकता. धन्यवाद.